आई, बायको, सून, पण मी कुठे? माझे ड्रीम्स, माझ्या इच्छा, माझं हसणं, माझं वागणं, माझं बोलणं सगळे कुठं हरवलंय? आपण एवढं सगळं का बरं करतो? मी सगळ्यांसाठी करते, पण माझ्यासाठी कोण? तुला कधी असं वाटलंय का, की तू सगळ्यांसाठी करते, पण तुझ्यासाठी कोणीच नाही? सगळ्यांच्या आयुष्यात तू आहेस, पण तुझ्या आयुष्यातच तू नाही. सकाळ होते, आपला दिवस सुरू होतो. स्वतःसाठी नाही, इतरांसाठी. सगळे उठायच्या आधी उठायचं, सगळं घर आवरायचं, सगळा स्वयंपाक करायचा आणि सगळंच. कोणी कधी विचारलंय का, की तू ठीक आहेस का? की फक्त एवढंच विचारतात, हे झालं का? ते झालं का? हे केलंस का? ते केलंस का? आणि तू फक्त हो म्हणत असते. कधी कधी रात्री सगळे झोपी गेल्यानंतर मी शांत बसते आणि स्वतःलाच प्रश्न विचारते, मी कोण आहे? आई, बायको, सून, पण मी कुठे? माझे ड्रीम्स, माझ्या इच्छा, माझं हसणं, माझं वागणं, माझं बोलणं सगळे कुठं हरवलंय? आणि सगळ्यात जास्त केव्हा दुखतं माहितीये? जेव्हा सगळं करूनही आपल्याला कोणीच अप्रिशिएट करत नाही, साधं थँक्यू सुद्धा कोणी म्हणत नाही. ऐक ना, आज तू खूप छान स्वयंपाक केला होतास, आज तू नीट सांभाळलंस, अशी एक कौतुकाची थाप सुद्धा आपल्याला कोणी देत नाही. फक्त आणि फक्त सायलेन्स, फक्त शांतता. पण एक विचारू, आपण एवढं सगळं का बरं करतो? कारण आपल्याला प्रेम हवं असतं. आपल्याला वाटतं की आपण जर सगळ्यांसाठी केलं तर आपल्याला कोणीतरी नोटीस करेल. पण खरं काय सांगू, आपण सगळं हँडल करत असतो आणि त्यांना असं वाटतं की हेच आपलं काम आहे. आणि आपण यामुळे स्वतःला कमी समजायला लागतो की मीच पुरेशी नाही, मीच चांगली नाही आणि मी काहीच नाही. कदाचित हे असं सगळं आपल्या मागच्या पिढीपासून आपल्याला मिळालं आहे. आपल्या आई, आपली आजी आणि त्यांची पण मागची पिढी हे वारंवार आयुष्यभर हे सगळं करत आलेलं आहे. म्हणून हे नॉर्मलाईज झालेलं असावं. पण एक दिवस मी स्वतःकडे पाहिलं आणि मला खरंच जाणवलं की मी स्वतःला हरवतीये. कुणीच मला कमी केलं नाही. मी स्वतःलाच कमी लेखलं आहे. मी स्वतःला सगळ्यात लास्ट प्रायोरिटी दिली. आता ठरवलं की मी सगळ्यांसाठी करेन, पण स्वतःला सुद्धा वेळ देईल, स्वतःला सुद्धा प्रेम करेल, स्वतःला समजून घेईल. कारण मी फक्त आई नाही, मी फक्त जबाबदारी नाही, मी एक माणूस सुद्धा आहे, जिच्या भावना आहेत, जिचे स्वप्न आहेत. तुम्हाला पण असंच वाटतंय का? नमस्कार मंडळी, मी सोनेश्वरी बोलते. हा होता मनातल्या गोष्टीचा भाग 6. तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल आणि मनाला लागला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणून मनापासून तुमचं धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच तुमच्या मनातल्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच रिलेट होत असेल तर तुम्ही घाबरू नका, तुम्ही एकटे नाहीत. आपण सगळे सोबत आहोत. तुमच्या फीलिंग्स खाली कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मनातल्या गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय बाय.